हिंगोलीमध्ये लोकशाही मराठीच्या बातमीचा आता इम्पॅक्ट झालेला आहे। विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हडप करणारा मुख्याध्यापक आता निलंबित झालेला आहे। ढोलक्याची वाडी शाळेतील रावसाहेब सोळंके या मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आलेला आहे। 4 वर्षात 6,38,000 रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर शिक्षण विभागाला जाग आलेली आहे आणि आता लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट झाल्याचं दिसतंय। विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हडपणारा मुख्याध्यापक आता निलंबित करण्यात आलेला आहे। गजानन वाणी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। गजानन, लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट झालाय आणि मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळते, काय अपडेट आहे? आपण बघितलं असेल की हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी जे विद्यार्थी त्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये भ्रष्टाचार असल्याची बातमी आपण लोकशाही मराठीने चालवली होती। त्यानंतर जे आता शिक्षण विभाग खडबडून जागा झालेला आहे, कारण की जी ढोलक्याची वाडी आहे त्या ठिकाणचा मुख्याध्यापक जे आहे ते निलंबित करण्यात आलेला आहे, कारण त्याने 4 वर्षांमागील 6,38,000चा अपहार केला होता। आणि त्यानंतर आपण लोकशाही न्यूजने बातमी दाखवताच आता जे आहे ते प्रशासन जागा झालेले आणि त्यांना आता निलंबित केलेलं आहे। ठीक आहे गजानन, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।